हॅलो एव्हरीवन, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मोतीलाल ओसवालचं राईज ॲप्लिकेशन जे आहे ते कसं यूज करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला मोतीलाल ओसवालचं राईज ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. इथे बघा, मी इथे क्लोज करून दाखवत आहे तुम्हाला ॲप्लिकेशन, आणि त्याच्यानंतर जे आहे इथे आपण ओपन करता राईज ॲप्लिकेशन. इथे तुम्हाला 4 डिजिटचा पिन टाकायचा ऑप्शन येईल. अदरवाईज तुम्ही जे आहे ते डायरेक्ट फिंगरप्रिंटने पण ओपन करू शकता. तर इथे मी व्हेरीफाय करून ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे. आता जसं तुम्हाला स्क्रीनवर समोर दिसत असेल की राईज ॲप्लिकेशन इक्विटी FNO कमोडिटी कशातही तुम्ही ट्रेड करत आहे ते इथून तुम्ही ट्रेड करू शकता. स्टार्ट इन्व्हेस्टिंग टुडे ॲड फंडवर जेव्हा तुम्ही क्लिक करणार तर इथे तुम्हाला जे आहे ॲड फंड करण्याचं ऑप्शन मिळून जाईल. जसं तुम्ही इथे बघू शकता, फोनपे, गुगल पे याच्या थ्रू तुम्ही फंड्स जे आहे ते डायरेक्टली ॲड करू शकता. इथे अमाऊंट टाकून तुम्हाला ज्याच्या थ्रू फंड्स ॲड करायचे आहे तुम्ही इथे ॲड करू शकता. नेक्स्ट ऑप्शन आहे विड्रॉ फंड करण्यासाठी तिथे अवेलेबल फंड जेवढा आहे ते तुम्ही विड्रॉ करून तुमच्या प्रायमरी बँक अकाउंटमध्ये ते फंड्स विड्रॉ होऊन जातील. त्याच्यानंतर आहे मार्जिन ऑप्शन जे आहे, मार्जिन ऑप्शनमध्ये इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे FNO मार्जिन, करन्सी, सगळ्या प्रकारचे मार्जिन अवेलेबल फॉर ट्रेड, सगळे मार्जिन्स इथे तुम्हाला दिसून जातील. त्याच्यानंतर टोटल मार्जिन, किती मार्जिन यूज आहे, प्रॉफिट अँड लॉस डिटेल, सगळ्या गोष्टी इथे दिसतील. जर तुमच्याकडे शेअर्स आहे आणि त्या शेअर्सला प्लेज करून तुम्हाला मार्जिन पाहिजे तर इथे तुम्हाला प्लेज शेअर, शॉर्ट ऑन कॅश प्लेज शेअर हे ऑप्शन तुम्हाला मार्जिनमध्ये दिसेल. याच्यावर तुम्ही जसं क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला शेअर्स दिसतील, जे शेअर तुम्हाला प्लेज करायचे. आता इथे काहीच नाही आहे, जेव्हा तुम्हाला प्लेज करायचे आहे इथे शेअर्स दिसतील, ते शेअर सिलेक्ट करून तुम्ही ते शेअर्सला प्लेजसुद्धा करू शकता. आणि प्लेज केल्याच्यानंतर त्याचं मार्जिन जे आहे तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तर प्लेज तुम्हाला इथून करायचं आहे. त्याच्यानंतर रिपोर्टमध्ये गेला की इथे तुम्हाला जे आहे होल्डिंग स्टेटमेंट, ट्रान्झॅक्शन समरी, कॅपिटल गेन किती लागलेलं आहे, सगळ्या प्रकारचे रिपोर्ट, लेजर तुम्हाला बघायचं आहे, तुम्ही काय ट्रेड केलेलं आहे त्याची हिस्ट्री बघायची आहे, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बघायचं आहे, कॉन्ट्रॅक्ट नोट, डिव्हिडंड रिपोर्ट, या सगळ्या गोष्टी रिपोर्टच्या सेक्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. जर तुमच्याकडे म्युच्युअल फंड आहे तर ते म्युच्युअल फंडचा रिपोर्ट, ट्रान्झॅक्शन, त्याच्यानंतर IAP हा प्रोडक्ट कमिंग सून आहे, हा आल्याच्यानंतर याचा पण रिपोर्ट तुम्हाला इथे दिसेल. PMSचा ट्रान्झॅक्शन समरी, AIFचा ट्रान्झॅक्शन समरी, इन्शुरन्स तुमच्याकडे जर आहे तर त्याचा होल्डिंग तुम्हाला इथे दिसेल. US स्टॉकमध्ये तुमच्या काही इन्व्हेस्टमेंट असतील तर ते इथे दिसेल. बॉन्डसुद्धा तुम्हाला इथे दिसतील. फिक्स्ड डिपॉझिट आणि स्ट्रक्चर्ड प्रोडक्ट हे तुमचे कमिंग सून आहे. प्रायव्हेट इक्विटी असू द्या, रिअल इस्टेट असू द्या किंवा टॅक्स फायलिंग, हे सगळं तुम्हाला रिपोर्ट्स या सेक्शनमध्येच अवेलेबल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन आहे US वॉलेटचं. इथे तुम्हाला US स्टॉक्स दिसतील. तर फंड्सच्या ठिकाणी तुम्हाला सगळं फंड्स, ॲड फंड, विड्रॉ फंड, मार्जिन प्लेज करायचं असेल तर इथून प्लेज करणार, रिपोर्ट, US वॉलेट, हे सगळं तुम्हाला फंडच्या सेक्शनमध्ये दिसणार आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, इथे वापस एक वॉलेटचा सिग्नल आहे, तोच फंड्स आहे जो आत्ता आपण चेक केला, इथून पण जाऊ शकतो. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला हा जो ऑप्शन आहे न्यूजचा ऑप्शन आहे, ते तुम्ही इथे बघू शकता कोणत्या न्यूज जे आहे त्या सगळ्या न्यूज तुम्हाला इथे बघायला मिळतील. स्टॉक्स रिलेटेड न्यूज, IPO रिलेटेड न्यूज, कंपनीचा रिझल्ट जो आहे त्याचा न्यूज, इकॉनॉमिक आउटलुक जे आहे त्याचा न्यूज, म्युच्युअल फंडचा न्यूज, फिक्स्ड डिपॉझिटचा न्यूज, त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट जे आहे त्याचे न्यूज, बॉन्ड, कमोडिटी, ETF, फॉरेक्स, GMP, ग्रे मार्केट प्रीमियम, कोणता IPO येणार आहे त्याचा ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे त्याचा न्यूज, इन्शुरन्स त्याचा न्यूज, निफ्टी, सेन्सेक्स, पर्सनल फायनान्स, PMS, रिअल इस्टेट, स्टार्टअप अँड बिझनेस अपडेट, टॅक्स सेव्हिंग, क्रिप्टो करन्सी, अशा कोणत्याही प्रकारची न्यूज जर तुम्हाला बघायची आहे तो या न्यूज सेक्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि तो न्यूज सेक्शन इथे तुम्हाला डायरेक्टली दिसून जाईल. तर कोणतीही न्यूज ही तुमच्या डोळ्याच्या समोर आहे, फक्त तुमचं लक्ष तिच्यावर असलं पाहिजे. त्याच्यानंतर स्टॉक्समध्ये गेला तर इथे तुम्ही बघू शकता, इथे निफ्टी 500 आहे, तुम्ही इथून अलग इंडेक्सेस जे आहे ते सिलेक्ट करू शकता. इथे निफ्टी 500चे सगळे स्टॉक्स तुम्हाला बघायला मिळतील. इथे कलेक्शन्स, व्ह्यू ऑलवर क्लिक केलं तर हे सगळे इथे तुम्हाला स्टॉक्स, मोस्ट बॉट, मोस्ट सर्च, लोकांनी सगळ्यात जास्त सर्च केलेला स्टॉक कोणता आहे, बेटर दॅन निफ्टी 50, असे स्टॉक्स ज्यांनी निफ्टी 50पेक्षा जास्त रिटर्न दिले, FIIचे फेवरेट स्टॉक कोणते आहे, डेट फ्री स्टॉक, असे स्टॉक ज्यांनी कोणतंही कर्ज घेतलेलं नाही आहे, हायेस्ट डिव्हिडंड स्टॉक,
असे स्टॉक जे हायेस्ट डिव्हिडंड देतात इथे तुम्हाला कलेक्शन्समध्ये बघायला मिळेल स्टॉक्समध्ये. ओके, अलग अलग प्रकारचे फिल्टर्स इथे तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर FNO फ्युचर अँड ऑप्शन्सचे रिलेटेड गोष्टी जे आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. याच्यात तुम्हाला रिसर्च जे आहे, रिसर्च वगैरे असेल तर रिसर्च आयडियाजवर क्लिक करून इकडे तुम्हाला रिसर्च मिळेल. इक्विटी, FNO, इंट्राडे, ऑप्शन, स्ट्रॅटजी, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म सगळा रिसर्च तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्याच्यानंतर ऑप्शन्समध्ये निफ्टीमध्ये कोणते निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स स्टॉक, मिड कॅप, फायनान्स, बँकेक्स सगळं तुम्हाला जे आहे FNO इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे, हे झालं FNO. त्याच्यानंतर कमोडिटी सेक्शन जे आहे, कमोडिटी सेक्शन अलग आहे. त्याच्यात क्रूड, गोल्ड, सिल्वर कमोडिटीमध्ये ट्रेड करायचं आहे ते बघू शकता. म्युच्युअल फंड, इथे तुम्ही म्युच्युअल फंड्सचे डिटेल्स बघू शकता, US स्टॉकच्या बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑटोमेशन तुम्हाला जर करायचं आहे ट्रेडिंगमध्ये तर स्ट्रॅटेक्सच्या ज्या डिटेल्स आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथे अवेलेबल आहे. इथे तुम्हाला जे आहे दिसून जाईल. इथे तुम्ही बघू शकता मिनिमम इन्व्हेस्टमेंट 15 लाख रुपये इंडेक्स एज या स्ट्रॅटेक्समध्ये. बँक निफ्टी रायडर मिनिमम इन्व्हेस्टमेंट जे आहे ते 30 लाख रुपयाची आहे, 3 लाख रुपयाची आहे. इन्फिनिटी मेगा 50 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यानंतर 16,000 रुपयाची निफ्टी ऑटोमेशन स्ट्रॅटेजी, 16,000 रुपयाची बँक निफ्टी ऑटोमेशन स्ट्रॅटेजी. इथे व्ह्यू ऑलवर गेला तर तुम्हाला सगळ्या अलग अलग स्ट्रॅटेजीज, त्याचा प्राईज, ऑटोमॅटिक कसं ट्रेड करणार तुम्ही हे तुम्हाला इथे बघायला मिळेल. फिनिक्स अल्फा, फिनिक्स सेन्सेक्स, टेक्नो क्वांट, इंट्रासेल आयडियाज, ऑटोमेटेड, ट्रेल बस सगळे, थीटा बीस्ट, स्ट्राईक फोर्स हे सगळे तुम्हाला जे आहे. आणि याच्या डिटेल्ससुद्धा तुम्हाला वाचायला मिळेल की या ऑटोमेशन स्ट्रॅटेजीमध्ये काय होणार आहे हे सगळं तुम्हाला इथे वाचायला मिळेल. प्रीमियममध्ये तुम्हाला जे आहे, जे प्रीमियम स्ट्रॅटेजीज आहे त्या सगळ्या स्ट्रॅटेजीज इथे मिळतील. त्याचं डिटेल्स वाचून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. रिसर्च ऑटोमेटेड म्हणजे मोतीलाल ओसवालचे जे रिसर्च कॉल आहे ते रिसर्च कॉल इथे ऑटोमॅटिक ट्रेड होणार आहे. तर हे रिसर्च कॉल ऑटोमेटेड तुम्ही जे आहे इथे डायरेक्टली ट्रेड करू शकता. पिक ऑफ द डे जर तुम्हाला ट्रेड करायचं आहे ते सुद्धा तुम्ही इथे डायरेक्टली ट्रेड करू शकता. ठीक आहे, तर हे रिसर्च ऑटोमेटेड ज्याच्यात तुम्हाला मोतीलाल ओसवालचा रिसर्च जो आहे तो डायरेक्टली तुम्ही ऑटोमेशनने ट्रेड करू शकता. प्रीमियम स्ट्रॅटेजीज आहे. या सगळ्या ऑटोमेशनचा पूर्ण सॉफ्टवेअर जे आहे ते तुम्हाला या स्ट्रॅटेक्समध्ये मिळणार आहे. ओके, आता ज्यांना ऑटोमेशन करायचं आहे ते स्ट्रॅटेक्समध्ये जाऊन त्यांना जे आवडते त्याच्यामध्ये करू शकता. जर तुम्हाला माहीत नाही आहे कुठे करायचं आहे तर तुम्ही मला विचारू शकता. आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही जे आहे कशामध्ये फिट बसता आणि ते तुम्ही जे आहे त्याच्यासाठी तुम्ही मग डायरेक्टली जे आहे अप्लाय करू शकता. ओके, हे झालं तुमचं ऑटोमेशन ट्रेडिंग, कसं तुम्ही ऑटोमेशन करणार. त्याच्यानंतर आता आपण इकडे आलेलो आहे, खाली आपण बघू शकतो TGS, फिक्स डिपॉझिट, इन्शुरन्स, स्मॉल केस, तेजी मंदी, इथे भरपूर प्रकारचे ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहे. PNL समरी, अलर्ट्स तुम्हाला लावायचे आहे, तिथून तुम्ही अलर्ट लावू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्याच्यानंतर वॉच लिस्टमध्ये इथे तुम्हाला निफ्टी 50, त्याच्यानंतर बँक निफ्टी, सेन्सेक्स तुम्हाला ऑप्शन लिस्ट बघायची आहे. वॉच लिस्टमध्ये तुम्हाला स्टॉक्स बघायचे आहे. हे सगळं तुम्हाला वॉच लिस्ट इथे बघायला मिळेल. तुम्ही जे आहे स्वतःची वॉच लिस्ट क्रिएट करायची आहे, तिथे ॲडवर क्लिक करून तुम्ही तुमची वॉच लिस्टसुद्धा क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर इथे मोअरवर गेलं की तुम्हाला एमओराईजमध्ये कशामध्ये जायचं आहे, काय तुम्हाला बघायचं आहे ते तुम्ही बघू शकता. स्टॉक्स, म्युच्युअल फंड, US स्टॉक, IAP, इन्शुरन्स, फिक्स डिपॉझिट, IPO, SGP, OFS, बायबॅक, बॉन्ड्स, PNL समरी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे आहे इथे मिळून जातील. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रेड्सवर आलो तर इथे तुम्हाला जे आहे तुमचं पोझिशन, काय पोझिशन आहे, नेट पोझिशन आणि डे पोझिशन, हे तुम्हाला पोझिशन इथे बघायला मिळेल. ठीक आहे, जे तुम्ही ट्रेड केलेले आहे ते ट्रेड तुम्हाला या ट्रेड सेक्शनमध्ये बघायला मिळतील. जर तुम्ही बाय केलेला आहे तर तो इथे दिसेल. सेल म्हणजे पोझिशन कॅरी आहे तर ते इथे दिसेल. पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला इथे जे आहे तुमचं पोर्टफोलिओ दिसेल, खाली रिसर्च आयडिया दिसेल. अँड बेस्ट पार्ट काय, मोतीलाल ओसवालचा पोर्टफोलिओ सोडून तुमचा बाहेर कुठे पोर्टफोलिओ आहे
तर तो पोर्टफोलिओसुद्धा तुम्हाला या एक्सटर्नलमध्ये तुम्हाला मोतीलाल ओसवालच्या बाहेर जिथे पण तुमचा पोर्टफोलिओ आहे तो पोर्टफोलिओसुद्धा तुम्ही याच ॲप्लिकेशनमधून एकाच ठिकाणी ट्रॅक करू शकता. हा झाला तुमचा पोर्टफोलिओ. ओके, आय होप आता तुम्हाला जे आहे पोर्टफोलिओबद्दल कळलं असेल. आणि याच्यासोबतच आता आपण ट्रेड कसं करू शकतो हे आपण बघणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला बाय सेल कसं करायचं आहे हे आपण इथे बघू शकतो. BELचा स्टॉक आहे, याच्यावर आपण BELवर क्लिक केलं. तुम्ही इथे बघू शकता BEL ओपन झालेला आहे. ओपन झाल्याच्या नंतर इथे तुम्हाला ऑप्शन चेन आहे, इथे चार्ट आहे, या सगळ्या गोष्टी. आता तुम्हाला शेअर बाय करायचा आहे, फ्युचर बाय करायचा आहे की त्याचा ऑप्शन बाय करायचा आहे, हे तिन्ही गोष्टी तुम्हाला इथेच बघायला मिळेल. आता जसं तुम्हाला शेअर बाय करायचा आहे तर तुम्हाला फक्त बायवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता MTFमध्ये 4x पर्यंतचा मार्जिन पण तुम्हाला जे आहे ते मिळणार आहे. मी इथे रेग्युलर सिलेक्ट करून पण बाय करू शकतो, MTF सिलेक्ट करून पण बाय करू शकतो. तर जसं मी इथे रेग्युलर सिलेक्ट केलं, डिलिव्हरी पाहिजे की इंट्राडे पाहिजे हे इथे मी सिलेक्ट करू शकतो. डिलिव्हरी अर्थ होतो की पूर्ण पैसे लागतील, पण ते नेहमीसाठी तुम्ही बाय करणार. इंट्राडे म्हणजे तुम्हाला 5 टाइम्सचं लिव्हरेज मिळेल, पण तुम्ही त्याला सेम डेमध्येच तुम्हाला स्क्वेअर ऑफ करावे लागेल. क्वांटिटी, इथे क्वांटिटी जी आहे ते क्वांटिटी तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल अमाऊंटमध्ये पाहिजे. म्हणजे तुम्हाला 50,000 रुपयाचं बाय करायचं आहे, तर 50,000 रुपये जर तुम्ही इथे अमाऊंट टाकलं तर 50,000 रुपयाचं बाय होऊन जाईल. क्वांटिटी तुम्हाला 10,000 रुपयाचं बाय करायचं आहे, तर 10,000 रुपयाचं तुम्ही बाय होऊन जाईल. 100 रुपयाचं बाय करायचं आहे, 100 रुपयाचं होणार नाही. 500 रुपयाचं बाय करायचं आहे, तर 500 रुपये 5 लाख रुपयाचं बाय करायचं आहे, 50 लाख रुपयाचं बाय करायचं आहे. तर किती अमाऊंटचे शेअर बाय करायचे आहे ते तुम्ही इथे करू शकता. अदरवाईज इथे तुम्ही क्वांटिटी टाकूनसुद्धा शेअर्स बाय करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे प्राईज आहे, प्राईजला तुम्ही कॅन्सल करून 0 टाकलं तर ते मार्केट रेटवर बाय होऊन जाईल. ठीक आहे. किंवा इथे तुम्ही काहीच नाही टाकलं तर मार्केट प्राईस, किंवा इथे तुम्ही डायरेक्ट मार्केट सिलेक्ट करून बाय करू शकता. ओके. स्मार्ट ऑर्डर राउटिंग, कुठून सगळ्यात जास्त कमी प्राईज आहे याला ऑन ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला जे आहे स्टॉक्स जे आहे ते बरोबर कमी प्राईजमध्ये अवेलेबल होतील. व्हॅलिडिटी जे आहे ते आहे, जसं आहे ते आहे. इथे फॉर एक्झाम्पल मी 10 क्वांटिटी टाकलं. त्याच्यानंतर इथे माझ्याकडे दिसत आहे रिक्वायर्ड मार्जिन 853, अवेलेबल मार्जिन जे आहे 0. आता इथे माझ्याकडे जर मार्जिन अवेलेबल नाही आहे तर ॲड फंडचं ऑप्शन येईल. अदरवाईज मी बायवर क्लिक केलं. ऑर्डर एनिवे हे डिस्क्लेमर आहे, सोडून द्या. ऑर्डर एनिवे BEL तुम्ही इथे बघू शकता. BEL बाय 10 क्वांटिटी ॲट द मार्केट प्राईस. त्याच्यानंतर तुम्ही कन्फर्मवर क्लिक केलं तर ही ऑर्डर जी आहे बाय होऊन जाईल. सेल करायचं असेल तर सेम, सेल करताना पण तुम्हाला असंच करायचं आहे. सेल केलं, याच्यानंतर इथे 10 क्वांटिटी टाकलं, 10 क्वांटिटी टाकलं. मार्केट रेट, स्विच टू इंट्राडे ऑर डिलिव्हरी, तुम्हाला जशा प्रकारे सेल करायचं आहे तशा प्रकारे तुम्ही इथेच ऑप्शन अवेलेबल आहे, इथूनच तुम्ही करू शकता. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ॲप्लिकेशन वापरणं सुरू करणार तेव्हाच तुम्ही शिकणार. माझं काम आहे तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये थोड्या गोष्टी सांगणं, पण जोपर्यंत तुम्ही वापरणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही. तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि वापरणं सुरू करा, तेव्हाच कुठे शिकणार. आता निफ्टीमध्ये तुम्ही ऑप्शन चेनमध्ये गेलात, ऑप्शन चेनमध्ये क्लिक केल्याच्या नंतर इथे एकदा ऑप्शन चेन ओपन होत आहे. येस, ऑप्शन चेन ओपन झालेली आहे. ओके. आता इथे बघू शकतो आपण 25,900चा कॉल किंवा पुट किंवा 25,700चा कॉल मला बाय करायचा आहे. बस मी याच्यावर क्लिक करेल. क्लिक केल्याच्या नंतर मला बाय करायचं असेल तर बाय, सेल करायचं असेल तर सेल, चार्ट बघायचा असेल तर चार्ट माझ्या मनाने करू शकतो. मी आता बायवर क्लिक केलं. येस, इथे तुम्ही बघू शकता क्वांटिटी 1 लॉट, प्राईस, जी प्राईस मला इथे टाकायची आहे, ऑर्डर टाईप इथे बघू शकता. कॅरी फॉरवर्ड आहे की इंट्राडे आहे हे करू शकतो. क्वांटिटी 1 लॉट बाय करणार मार्केट प्राईजला. इथे तुम्ही बघू शकता मी बायवर क्लिक केलं. तुम्ही बघू शकता निफ्टी 25,700, कॅरी फॉरवर्ड, क्वांटिटी 1 लॉट बाय. ओके, अशा प्रकारे. आता मला समजा असं आहे की मार्केट 262 चालू आहे, मला बाय करायचं आहे, पण बाय करायचं आहे 280च्या वर गेलं तर मी ते स्टॉप लॉस लिमिट प्राईस लावेल. बाईंग स्टॉप लॉस मी लावत आहे, इथे ट्रिगर प्राईस टाकेल 280 आणि स्टॉप लॉस प्राईस मी जे आहे
ट्रिगर प्राईस 280 मी इथे टाकलेली आहे SL लिमिट, आणि इथे जे प्राईस आहे इथे मी प्राईस टाकणार 281. ओके, तर इथे तुम्ही बघू शकता ट्रिगर प्राईस 280 आहे आणि प्राईस जी आहे ती 281 आहे. म्हणजे हा जो ऑर्डर आहे तो 280 ते 281च्या मधात बाय होणार. तुम्ही इथे बघू शकता ट्रिगर प्राईस 280, प्राईस 281. म्हणजे जोपर्यंत हा 280च्या वर जाणार नाही तोपर्यंत बाय होणार नाही. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. 280च्या वर गेल्यावरच बाय होईल. ठीक आहे, तर ती ऑर्डर कशी लावणार? इथे SL लिमिट सिलेक्ट करणार, इथे ट्रिगर प्राईस टाकणार, इथे ट्रिगर प्राईसपेक्षा 1-2 रुपये वरचे टाकणार, ऑर्डर प्लेस करणार. अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ऑप्शनचा ऑर्डर प्लेस करायचं आहे. नाव लेट सी, जर तुम्हाला सेल ऑर्डर प्लेस करायचं आहे, सेल ऑर्डर म्हणजे याच्या खाली गेल्याच्या नंतरच सेल करा. 83 चालू आहे, इथे SL लिमिट लावलेलं आहे. तुम्ही SL लिमिटमध्ये तुम्ही इथे लावू शकता की 60च्या खाली गेलं, 60 आणि 59 याच्या जर खाली गेलं तरच सेल करा. ओके, कॅरी फॉरवर्डमध्ये लिमिट प्राइस कॅरी फॉरवर्ड तुम्हाला सेल करायचं आहे. पोझिशन सेल करताना तुम्ही जे आहे स्टॉप लॉस लिमिट प्राइस टाकला. मला याला सेल करायचा आहे जेव्हा हा 60 रुपयाच्या खाली जाईल, तर इथे मी 60 टाकलं, इथे टाकलं मी 59. ओके, लॉट एक लॉट. आता तुम्ही इथे बघू शकता 60 आणि 59 टाकलं, एक लॉट आहे. रिक्वायर्ड किती मार्जिन आहे ते इथे दिसून जाईल. मी सेलवर क्लिक केलं, तुम्ही इथे बघू शकता 60 आणि 59 आणि 60 इथेच सेल होणार. तोपर्यंत त्याच्या खाली जोपर्यंत येत नाही सेल होणार नाही. रिक्वायर्ड मार्जिन तुम्हाला इथे दिसून जाईल की किती मार्जिन लागणार आहे. चार्जेस पण तुम्हाला इथे दिसून जाईल की किती चार्जेस तुम्हाला इथे लागणार आहे. ओके, एस्टिमेटेड चार्जेस, त्याच्यासोबतच तुम्हाला स्टॅच्युटरी अँड रेग्युलेटरी चार्जेस, सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी दिसून जाणार आहे. ट्रेड टाकतानाच तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असतील. तर आता आपण पाहिलं बाय कसं करायचं, सेल कसं करायचं, मार्केटवर बाय कसं करायचं, मार्केटवर सेल कसं करायचं, फंड्स कसे चेक करायचे, आणि त्याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑटोमॅटिक ट्रेडिंग कसं करायचं. ऑटोमॅटिक ट्रेडिंगमध्ये सगळ्यात बेस्ट पार्ट आहे प्रीमियममध्ये तुम्ही जा. प्रीमियममध्ये जाऊन तुम्ही जे आहे याच्यापैकी कोणतीही स्ट्रॅटेजी जी आहे ती सिलेक्ट करू शकता. ₹1,00,000ची एक स्ट्रॅटेजी आहे, ती पण मी तुम्हाला दाखवू इच्छितो. ट्रेल बस. जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये म्हणजे तुम्हाला समजा इंडेक्समध्ये काम करायचं ऑप्शन सेलिंग, तर ट्रेल बस स्ट्रॅटेजी खूप चांगली स्ट्रॅटेजी आहे, याला तुम्ही यूज करू शकता. त्याच्यासोबतच कमोडिटीमध्ये सुद्धा एक स्ट्रॅटेजी आहे टेक्नोकॉन्ट मोमेंटम स्टॉक आयडियाज, याला तुम्ही यूज करू शकता. तर भरपूर स्ट्रॅटेजीज तुम्हाला इथे बघायला मिळत आहे. याच्यापैकी कोणतीही स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करू शकता. कमोडिटीजमध्ये सुद्धा जे आहे आपल्याकडे अल्गो स्ट्रॅटेजीज अवेलेबल आहे. कमोडिटीजमध्ये सुद्धा अल्गो स्ट्रॅटेजीज अवेलेबल आहे. कमोडिटीच्या स्ट्रॅटेजीसुद्धा तुम्ही जे आहे ते यूज करू शकता. रिसर्च ऑटोमेटेड म्हणजे मोतीलाल ओसवालचा जो रिसर्च आहे तो रिसर्च जो आहे ऑटोमेट होऊन जाईल. तो ऑटोमॅटिक रिसर्च जे आहे ते तुम्ही ऑटोमॅटिक रिसर्चमध्ये ट्रेड करू शकता. तर भरपूर प्रकारचे ऑटोमेशन इथे अवेलेबल आहे. त्याच्याबद्दल कोणत्या ऑटोमेशनमध्ये काय काय आहे काय काय नाही आहे हे तुम्हाला वाचायचं आहे. जसं इंडेक्स एज, दिस स्ट्रॅटेजी यूज नॉन डायरेक्शनल अप्रोच मीनिंग इट डझंट रिलाय ऑन द मार्केट डायरेक्शन. इथे तुम्हाला दिसून जाईल अबाउट स्ट्रॅटेजी. इन्व्हेस्टमेंट किती आहे? 15 लाख रुपये. निफ्टीमध्ये ट्रेड होणार. इंट्राडे स्ट्रॅटेजी टाईप इंट्राडे आहे.
मंडे टू फ्रायडे ट्रेड होणार, 9:15 ते 3:20 पर्यंत ट्रेड होणार. मीडियम रिस्क आहे, डेट क्रिएशन आहे. इथे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी अवेलेबल आहे. किती लॉस होणार. ओव्हरऑल स्ट्रॅटेजी स्टॉप लॉस इज 1%, मॅक्सिमम ड्रॉडाऊन इज 10%. ठीक आहे. ब्रोकरेज 10 रुपीज पर लॉट लागणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे आहे इथे बघायला मिळतील. स्ट्रॅटेजीमध्ये काय आहे काय नाही ते सगळं तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत. असं तुम्ही प्रत्येक स्ट्रॅटेजीचं वाचू शकता. जी स्ट्रॅटेजी तुम्हाला आवडली त्या स्ट्रॅटेजीला तुम्ही ऑटोमॅटिक ट्रेडिंगसाठी वापरू शकता. आय होप तुम्हाला मोतीलाल ओसवालचा डीमॅट अकाउंट ओपन केल्याच्यानंतर त्याला यूज कसं करायचं याच्याबद्दल आता क्लिअर आयडिया आली असेल. ट्रेड कसं करायचं त्याच्याबद्दल क्लिअर आयडिया आली असेल. ट्रेड केलेला बघायचा कुठे तिच्याबद्दल तुम्हाला क्लिअर आयडिया आली असेल. ऑर्डर, पोझिशन, मार्जिन, PNL हे सगळं तुम्हाला इथेच बघायला मिळेल ट्रेड्स या सेक्शनमध्ये. जिथे पेंडिंग ऑर्डर तुम्हाला इकडे मिळतील, एक्झिक्युटेड ऑर्डर, रिजेक्टेड ऑर्डर, त्याच्यासोबतच तुमचा पोझिशन्स कोणत्या कोणत्या आहे, डे पोझिशन, नेट पोझिशन, या सगळ्या पोझिशन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली जे आहे याला फॉलो करा आणि अकाउंट ओपन करून घ्या. डीमॅट अकाउंट ओपन करणं खूप गरजेचं आहे. एकदा डीमॅट अकाउंट ओपन केलं की तुम्ही ट्रेडिंग चालू करू शकता. ओके, थँक्यू एव्हरीवन. बाय बाय.